नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहता एबीपी माझा आणि आता बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या 2-4 वेळा भेट झाली आहे। राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे पोहोचले। यावेळी ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा रंगली। मात्र या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल तातडीने मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीत पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार असे नेते बैठकीला उपस्थित होते। शिवतीर्थावर झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरे हे युतीकरता कोणताही निर्णय घेऊ शकतात असंही नांदगावकरांनी सांगितलं। त्यामुळे राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार का, अशा चर्चा आता रंगू लागल्यात। तसंच महाविकास आघाडी आणि आमच्या विचारसरणीत फरक असल्याचं त्यांनी म्हटलंय। मनसे मवियात सामील होईल का, असाही एक प्रश्न विचारला। त्याविषयी मी तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे। त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काही विषय नव्हता। पण स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी 2 प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्यासोबत देखील काही चर्चा? मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही। मुळात 2 पक्षांची युती झाली पाहिजे, ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही। मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल। जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो। त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही। काल मनसेची बैठक पार पडल्यानंतर आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता ठाकरे गटाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची बैठक होईल। तर मुंबईतील आमदार खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची दुपारी 1 वाजता मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे। नाशिक शहरातील गुन्हेगारी, एमडी ड्रग्ज, जुगार, शेतकऱ्यांना हमीभाव, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर नाशिकमध्ये मनसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकत्रित सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवणार आहेत। मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संजय राऊत, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे हे सगळे नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडेल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सीपी राधाकृष्णन यांना शपथ देतील। या सोहळ्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे उपस्थित राहणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। आज सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी पार पडणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडेल। सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलाय। उपराष्ट्रपदी निवड झाल्यानंतर राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला असून सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय। सोलापूरमधील कुरडूची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे। बेकायदा मुरुम उपसा प्रकरणी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी याच गावात कारवाई केली होती आणि यावेळी अजित पवारांनी फोनवर त्यांना धमकावलं सुद्धा होतं। यानंतर राज्यभरातून अजित पवारांवर टीकेची झोड उठू लागल्यानंतर ट्विट करत त्यांनी आपला उद्देश नसल्याचा खुलासा केला होता। यानंतर या प्रकरणावर बोलताना माढ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावाची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असून संपूर्ण गाव दहशतीत असल्याचा आरोप केला होता। मोहिते पाटील यांचं वक्तव्य आणि प्रशासनाकडून झालेली चुकीची कारवाई याच्या विरोधात कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे।
दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल। त्याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडणार आहे। या बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याची माहिती मिळतेय। मंत्री छगन भुजबळ देखील ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट शब्द नसून पुरावे असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तसंच ओबीसी समाजानं भूमिका मांडण्याऐवजी आधी जीआर नीट वाचावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। तसंच हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींना अडचणीत आणणारा असल्याचं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी नवा मार्ग असल्याची टीका भुजबळांनी केली। विधिज्ञ आहेत, त्याला वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे। आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते। मग आता हैदराबादचं काय आहे? एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी केली आहे। तर मनोज जरांगेंच्या मोर्चाला घाबरून सरकारनं चुकीचे निर्णय घेतले असा आरोप भुजबळांनी केलाय। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला। बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथे आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची सभा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी हाकेंचे बॅनर्स लावण्यात आले होते। त्यावेळी अज्ञातांकडून फुलसुंगी फाट्यावर लावण्यात आलेल्या हाकेंच्या बॅनरला काळं फासल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यानंतर हाके समर्थकांनी काळं फासण्यात आलेल्या बॅनरवर दुग्धाभिषेक करून घटनेचा निषेध नोंदवला। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील बांगदी गावातील भरत महादेव कराड या तरुणानं ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्याची मागणी करत मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी समाजात प्रचंड संताप पसरलाय। दरम्यान भरत कराडच्या कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ हे आज सांत्वनपर भेट घेणार आहेत। मराठा आंदोलनावर थेट भूमिका न घेणाऱ्या अजित पवारांनी 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेतला। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा अजित पवारांनी आढावा घेतला। या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याची माहिती सुद्धा त्यांनी घेतली। अजित पवारांच्या बैठकीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी जोरदार टीका केली आहे। अजित पवार केवळ एका समाजाचे नेते आहेत का असा सवाल शेंडगेंनी केलाय। एकीकडे मराठा बांधवांसाठी 25,000 कोटी द्यायला महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे आहेत आणि ओबीसी बांधवांसाठी गेल्या 25 वर्षात तुम्ही 2.5 कोटी दिले काय? म्हणजे हा अन्याय जो आहे, हा अन्याय ओबीसीच्या मुलांवर तुम्ही का करताय? अजितदादा पाटील मराठा समाजाचे, मग त्यांनी काय मराठा समाजालाच ती हे सवलती द्यायसाठी सगळा खजाना आहे का महाराष्ट्राचा? मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार भटक्या विमुक्त जमातींचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी केली आहे। याच मागणीसाठी लक्ष्मण मानेंचं 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। दरम्यान शासनानं दखल न घेतल्यास उपोषण सोडू, पण त्यानंतर समाजाचा जो उद्रेक होईल त्याला शासन जबाबदार असेल असा इशारा लक्ष्मण मानेंनी दिला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे मी यंत्रणेच्या मार्फत नियमानुसार कायद्यानुसार प्रयत्न करतो आहे, त्यांनी काही केलं नाही तर त्यांना न भेटता मी निघून जाईन। पण त्याचे परिणाम जे काय होतील ते महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल, ते लक्ष्मण मानेची नाही।
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडवर आलेत. अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या सहकार आघाडीची बैठक बोलावली. संध्याकाळी 6 वाजता दादरच्या वसंत स्मृती येथे ही बैठक होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी विविध सेलच्या बैठकांचं नियोजन करण्यात आलंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिका, नगरविकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसंच म्हाडा, SRA आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेल्या परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे OC न मिळालेल्या 25,000हून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. त्यासाठी नगरविकास विभाग 2 ऑक्टोबरपासून नवं धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दूर करून इमारतींना सुटसुटीत पद्धतीनं OC देण्यात येणार आहे. नगर विकास विभागाकडून या अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते, ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबतच्या हरकती आणि सुनावणी घेण्याचा आज अखेरचा दिवस असेल. सुनावणीतून समाधान न झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा आता देण्यात आलाय. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. याबाबत हरकती आणि सूचनांची सुनावणी घेण्यात आली. एकूण 2500 हरकती करण्यात आलेल्या आहेत. प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात चुका केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. तुर्भे गावातील 1000 मतदार थेट सानपाडा गावातील प्रभागात समाविष्ट करण्यात आलेत. यावर आक्षेप घेत प्रभाग रचनेतील चुका सुधारण्याची मागणी तुर्भे गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. महायुतीमध्ये गणेश नाईक विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा वाद आता रंगलाय. गणेश नाईकांनी केलेल्या टीकेला आता खासदार नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलंय. गणेश नाईक स्वतःलाच बोलले असतील असं म्हस्केंनी म्हटलंय, तर रावणामध्ये असलेले गुण कुणामध्ये आहेत हे जगाला माहीत असल्याचा पलटवार नरेश म्हस्केंनी केलाय. रावण महापराक्रमी होता. केवळ एका गोष्टीमुळे तो रावण ठरला. कुठली गोष्ट? त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या, दुसऱ्यांच्या महिला पळवल्या, सीतामाईचं अपहरण करून लंकेत घेऊन गेले. आता नाईक साहेब जर रावण म्हणत असतील तर मी काय बोलू? अख्ख्या जगाला माहिती आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर अखेर पुणे PMRDAला जाग आली आहे. MIDC आणि परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलंय. नगर परिषद, NHAI सह पोलीस बंदोबस्तात या भागातील 40 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं प्रशासकीय यंत्रणेनं स्पष्ट केलं. मुंबईतील प्रभादेवी येथील 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या पुलाच्या पाडकामामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतींमधील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आलाय. लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधित इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता नजीकच्या परिसरातील म्हाडाच्या इमारतींमध्ये होणार आहे. संबंधित रहिवाशांच्या मागणीनुसार प्रभादेवीतील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये या रहिवाशांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला तातडीनं सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. परेल व प्रभादेवी परिसरात पूर्व पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार असल्यानं वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलेले आहेत. एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलंय. त्यामुळे 13 सप्टेंबरला रात्री 12 पासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल अशी माहिती वाहतूक विभागानं दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जस्टिस फॉर घोडबंदर रोड संस्था आणि नागरिक आज रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी आनंदनगर सिग्नल परिसरात नागरिक बोर्ड घेऊन शांतपणे बसणार आहेत. यावेळी शासकीय यंत्रणेचा आणि झोपलेल्या प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरचा दहिसर टोलनाका दिवाळीच्या मुहूर्तावर हलवण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केली. हा टोलनाका वसई खाडीवरील वर्सोवा पुलाजवळील नर्सरी नजीक हलवण्याचे निर्देश देण्यात आलेत. टोलनाक्याच्या परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हा टोलनाका हलवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर हा टोलनाका हलवण्याचा निर्णय झाल्यानं मीरा भाईंदर आणि मुंबई परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. हा टोलनाका वर्सोवा ब्रिज जवळ ही जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या परिसरात शिफ्ट करण्याची धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आता हा टोलनाका पुढील लगेच बाकीच्या म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर लवकरात लवकर दिवाळीपूर्वी शिफ्ट करण्याचा आमचा मानस आहे आणि तसा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. मुंबईतील शिवडीवरून अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय. हा खड्डा 10 ते 15 फुटांचा असल्याची माहिती समोर येते. यामुळे वाहन चालकांना अडचण येत असून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलंय. राज्यातील सर्व क्रीडा संकुलं अद्ययावत करणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा साधन सामग्री उपलब्ध करून देणार तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. नेरूळमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे 300 कोटींच्या खर्चात अत्याधुनिक सायन्स पार्क उभारलं जाणार आहे. या सायन्स पार्कमध्ये 5 थीम विकसित केल्या जातील ज्यात स्पेस, एनर्जी, ह्युमन बॉडी, एन्व्हायरमेंट आणि मशीन रोबोटिक्सचा समावेश असेल. सायन्स पार्कसाठी नेरूळ सायन्स पार्क आणि बीआरसी मधील शास्त्रज्ञांची विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. बांधकाम 2 टप्प्यात पूर्ण होईल. पहिला टप्पा येत्या 6 महिन्यात आणि दुसरा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल. बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात दाखल झालेल्या 6 महिलांसह एका पुरुषाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या महिलांकडे बांगलादेशातील जन्म प्रमाणपत्र आणि राष्ट्रीय ओळखपत्रासारखी कागदपत्र आढळून आली आहेत. त्यात आरोपी रॉकी बादशाह हा गेल्या काही महिन्यांपासून कल्याणमध्ये वास्तव्यास होता आणि त्यानं या महिलांना मुंबईत आणल्याचं चौकशीतून समोर आलंय. त्यापैकी शिमा पठाणला विरारमधील एका इसमानं केवळ 13 दिवसात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून दिल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. आणि या सर्व घडामोडींसोबत